नमस्कार. निखिलेश मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण गुदगुल्या या कथासंग्रहातील द मा मिरासदार लिखित एका ओढ्यातील प्रकार ही कथा ऐकणार आहोत. तर चला तर सुरू करूया. ह्या दुष्काळानं गावात पाण्याचा खडखडाट झाला. गावचा ओढा ऐन पावसाळ्यात कोरडा, मग उन्हाळ्यात तर विचारायलाच नको. नुसती रखरखीत वाळू. गावातल्या लहान मोठ्या आडविहिरीही भकास झालेल्या. नाही म्हणायला जवळपासच्या 4-2 मळ्यातल्या विहिरींना थोडेफार पाणी होते. कुठं कमरे एवढं तर कुठं घोट्या एवढं. सकाळी उठून मळ्यात गेलं तर पाणी व्यवस्थित मिळायचं. घागर नीट भरायची. एकदा लोकांची लाईन लागली की मग फार ताप. नाना चेंगटाला हा ताप गेले 4 महिने भोगावा लागत होता. यापूर्वी नानाला बाप जन्मात पहाटे उठणे कधी ठाऊक नव्हते. उन्हे पासोडीत शिरली आणि पासोडी चांगली गरम झाली म्हणजेच त्याला जाग यायची. मग सावकाश एके गोष्टी. पण पाण्याची बोंब झाल्यापासून अलीकडे त्याला लवकर उठावे लागत असे. पाणी आणण्याबद्दल त्याची तक्रार नव्हती, पण त्याची भावजई त्याला भल्या पहाटे जागा करायची. इतक्या लवकर उठणं म्हणजे चेष्टा आहे काय? त्यातून पहाटेच्या अंधारात निघायचे. ओढा ओलंडायचा. कुठं काही दिसलं बिसलं घोळसलं आपल्याला म्हणजे घ्या काय. ओढ्यात पुष्कळ ठिकाणी भूताचा वावर होता, म्हणून त्याला फार भीती वाटायची. आजही नाना मस्त झोपला होता. बाहेरच्या अंगणात त्याने फाटके घोंगडे अंथरले होते. अंगावर सोलापुरी चादर आणि उशाला जुन्या कापडाचं फर्स्ट क्लास बोचकं. मग काय महाराज, एखादं वाघरू जाळीत पाडावं तसा गडी निवांत पसरला होता. पहाटेच्या गार वाऱ्याने त्याची झोप आणखीनच खुलली होती. घोरण्याला वरचेवर रंग भरत होता. एकापेक्षा एक फायनाबाद स्वप्न लाईनीनं पडत होती. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत शिरावं तसं नाना एका स्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात घुसत होता. सुताराच्या 80ला आपण सायकलवर बसून सिनेमाला घेऊन चाललो आहोत हे त्याचे आवडते स्वप्न तर बराच वेळ चालू होते. अगदी शेवटच्या स्वप्नात तर परवा तमाशात नाचलेली गजराबाईच त्याला दिसली. नुसती दिसली नाही तर ठुमकत जवळ आली. अगदी त्याच्या जवळ आली. लाडे लाडे म्हणाली, नाना मला तुम्ही लई आवडता, आमच्याजवळ येऊन बसा की. नाना लाडीकपणे म्हणाला, आम्ही आम्ही नाही, जा. उठा की. उठा म्हणते तर. नाही उठत. तुझा हातच धरून ठेवतो. आता गो बाय. गजरी एकदम लाजली. नानाला एकदम हसू आले. ह्या बाया लाजल्या म्हणजे फार फायनावाज दिसतात नाही. नाना खरोखरीच तिचा हात धरून ठेवण्याच्या विचारित होता, पण तेवढ्यात उठा म्हणते तर असा भसाडा आवाज एकदम त्याच्या कानावर आला आणि तो जागा झाला. आता उठा की म्हणणारी बाई गजरी नसून आपली कजाक भावजे आहे हे त्याच्या ध्यानात आले. तो झटक्याने उठून बसला. कसं मुडद्यावानी पडल्यात बघा. एक दिस कधी आपसूक उठत नाहीत. उठलो की असे म्हणून त्याने भराभरा पांघरून गोळा केली. त्याची वळकटी करून घरात नेऊन ठेवली. तरी त्याचे डोळे पेंगेत होतेच. तोंड धुता धुता त्यानं त्याच्या हातनं तपेली दानकन खाली पडली. पुन्हा एकदा भावजे ओरडले, भांडी राहू द्या नीट. नवं आणायच्या नावानं बेंड भाज्या. निदान घरातलं हाय ते तरी नीट जगू द्या. चुकून पडली म्हणतो तर. असं खेकसल्यासारखे म्हणून नानाने कसे बसे तोंड धुतले आणि रिकामी घागर घेऊन घाईघाईने तो बाहेर पडला. रात्र संपली होती, पण अजून उजाडले नव्हते. फिकट चांदणे सगळीकडे सांडले होते. गार वाऱ्याच्या झुळकी अंगाला लागत होत्या. बरे वाटत होते. खालची मातीही गार पडली होती. चालताना मजा वाटत होती. अजून फारसा वावर सुरू झाला नव्हता. सगळीकडे गपगार होते. एखादा दुसराच माणूस बाहेर पडलेला आढळत होता. बराबर गाव ओलांडून नानाने कोरडा ओढा पार केला. विहीर गाठली. घागर घासून लख्ख केली. मग बेताबेतानेच पाणी भरले. जड शीर घागर खांद्यावर घेऊन अर्धवट ओल्या अंगाने तो घराकडे निघाला. मळ्याचा बांध मागं टाकून पुन्हा वळ्या शिरला. आपले हडकुळे पाय वाळूतून भराभर पुढं टाकीत जोरानं चालता चालता सहज बाजूला त्याची दृष्टी गेली. दचकून तो थबकलाच. बाप रे, म्हणजे हे काय भानगड. नाना एकदम हबकलाच. त्याने पुन्हा एकदा नीट निरखून पाहिले. ओढ्यातल्या वाळवंटात लांब बाजूला एका खबदाडात कोणीतरी गडी एखाद्या मुडद्यासारखा पण पालथा पडला होता. पाय सरळ, हात पसरलेले, तोंड अर्धवट वाळूत खुपसलेले. दिसणारा एक डोळा अर्धवट झाकलेला. हालचालही नाही, काही नाही. कुणी मेले तर नाही. नानाने घाबऱ्या घाबऱ्या घागर खाली वाळूत ठेवली. जरा जवळ जाऊन पाहिले तर शंका खरीच ठरली. कोणीतरी मेले होते खास. त्याशिवाय त्याची अशी स्थिती होते काय? आणि अजिबात हालचाल नाही म्हणजे काय म्हणावे. अर्धवट दिसणारे तोंडही जरा भेसूर वाटत होते. छे,
जिवंत मनुष्य नाहीच हा, नक्की मुडदाच. खात्री पटल्यावर मग नाना तिथं फार वेळ थांबलाच नाही. त्याने जास्ती पाहणी केलीच नाही. जड घागर उचलून तो जो जल्दीनं निघाला ते थेट घरच गाठले. हंड्यात ओतून खाली ठेवीत घाईघाईने तो म्हणाला, वहिनी, अगं वड्यात एक मुडदा मिळालाय. नानाची भाऊजय चुली पुढं बसून काटक्यांचा जाळ करीत होती. पहिल्या दोराने तिचे डोळे भरले होते. ती त्रासून बोलली, तुम्हाला की नाही नाही त्या उचापती लागल्यात बघा. अगं नाही, खरंच मुडदा मिळालाय वड्यात. मुडदा कसा मरल, येडं का खुळं, जिता माणूस मिळाला असेल. अगं तेच म्हणजे, जिता मनुष्य मिळाला म्हणजेच त्याचा मुडदा झाला नाही का. त्यो मुडदाच मरून पडलाय वड्यात. तुम्ही स्वतः बघितला का. तर आशे घागर घेऊन चाललो आणि एकदम दिसला, पालता पडलाय. अगं बाया ग, लय बेसूर दिसतंय. बेसूर म्हणजे कसं दिसतंय, लयच बेसूर, निव्वळ मेल्यावानी दिसतंय. मग नानाने तो मुडदा आपल्याला कसा दिसला, केव्हा दिसला, कुठं दिसला इत्यादी सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा वर्णन करून सांगितल्या. त्याचा परिणाम एवढाच झाला की नानाची भाऊजाई चहापाणी न करताच तशी उठली आणि लगालगा शेजारणीकडे गेली. आपल्या दिराने काय आकरीत पाहिले ते सांगू लागली. मग नानाही बाहेर पडला. भेटेल त्याला घाबऱ्या घाबऱ्या ही बातमी सांगत सुटला. अगदी साग्र संगीत सांगू लागला. त्याबरोबर कामाचे बिनकामाचे सगळेच लोक ओढ्याकडे धावत सुटले. नानाही निघाला, पण वाटेत त्याची आणि रामा खराताची गाठ पडली. रामा खरात विडी ओढत यदू सुताराच्या कट्ट्यावर बसला होता. शेजारी तपेली भरून ठेवली होती. अजून त्याचा सकाळचा कार्यक्रम उरकायचा होता हे उघडच होते. रामाचा हा कार्यक्रम बराच लांबलचक असायचा. घरी चहा पिऊन एक विडी ओढायची, मग तपेली वागवीत बाहेर पडायचे. कोणी ओळखीचा भेटला तर तिथंच बैठक मारायची. आणखीन एक दोन बिड्या फुकायच्या. तिथे चहा पुन्हा एकदा झाला तर उत्तमच. गप्पाटप्पात वेळ घालवायचा. आता थांबणे अशक्यच अशी परिस्थिती उत्पन्न झाल्यावर हलायची. नाना चेंगटाला घाई गडबडीने चाललेला बघून रामानेच त्याला हाक मारली. का रे चेंगट, एवढ्या गडबडीनं कुठं निघाली कंपनी. चेंगटाचा चेहरा उजळला. आज जरा विशेष आहे. काय झालं. पहिली इडी काढ. रामाने मुकाट्याने विडीचं बंडल पुढं करून त्यातली विडी दिली. चेंगटाने ती पेटवली. 2 झुरके घेतले. मग तो म्हणाला, कसला प्रसंग महाराज आज आमच्यावर. कसला. वड्यात एक माणूस मरून पडलाय. कावा धरणं मरून पडलाय. कावा धरणं कुणाला ठाव. मी आता सकाळच्याला पाहिलं. तू नक्की पाहिलंस का. तर जवळ जाऊन खात्रीशीर बघून आलो. म्हणजे कसं कसं झालं. नानाने उत्साहात वर्णन करू लागला. वरच्यावर गंभीर होऊ लागला. डोळे बारीक करून शेवटी तो म्हणाला, काय खूनबिन तर झाला नसेल. कशावरनं. नानाने तोंड विस्पारले. माझी आपली एक आयडिया. 2-5 सालात आपल्या भागात एक खून झालेला नाही अजून, म्हणून म्हटलं. हा चेंगटाच्या डोक्यात हा मुद्दा ह्या वेळेपर्यंत अजिबात आला नव्हता. ओढ्यात कुणीतरी मेलेले आहे एवढेच त्याला ठाऊक होते. होय, खूनही असण्याची शक्यता होती. त्याचा काय नेम. आपल्याला दिसले नसले म्हणून काय झाले. बरं झालं आपण हात लावून बघितला नाही, नाहीतर पोलिसांनी धरूनच नेला असतं. रामा गंभीर चेहऱ्याने पुढं म्हणाला, कोण माणूस, कुठला, काय ओळखू आलं का. मला तर नाही ओळखू आलं. मग नक्कीच खून. असं तर. आणि जवळपास कुठं रगात बेगात सांडलं होतं का. काय दिसलं तर नाही. नानाची मुद्रा आणखीनच घाबरट झाली. गळा दाबून मारलेला असणार. रामाने शांतपणे खुलासा केला. चेंगटाच्या अंगावर एकदम काटा आला. काटा कसलाच सराटाच. अगं आई ग. बाबूला सांगितलंस का. नाही. का. तो पुन्हा बोंबलेल हा तुझ्या नावानं. मी सांगाय गेलो तर त्याची बायको लय शिव्या घालील मला. आला मुडदा सकाळच्या पारी अशुभ सांगायला असं म्हणेल. मला उभाच राहू देत नाही ती. चेंगटाचे म्हणणे खरे होते. बाबू पैलवानाच्या बायकोला चेंगटाबद्दल तिडीकच होती. बाबूला ही बातमी चेंगटाने सांगितली असती तर बाबू ताबडतोब घराबाहेर पडला असता आणि त्याने तडक ओढ्याची वाट धरली असती. मग संध्याकाळपर्यंत तो घरी आलाच नसता. बाबूच्या बायकोला हे सगळे पाठ होते, म्हणून चेंगट आला की त्याला फार हिडीसपिडीस करीत असे. बरं चल चल वड्याकडे चल. रामा खराताने यदू सुतारालाही उठवले. दोघे मिळून घाईघाईने ओढ्याकडे गेले. नाना चेंगटाने तेवढ्यात 2-3 घरे केली. ही महत्त्वाची बातमी सांगितली. एका ठिकाणी मिळालेला पितळीभर चहा डोसून मग तोही 2-4 बरोबर ओढ्याकडे आला.
सकाळी 8ची वेळ असावी. ऊने चांगली पडली होती. गार वारा आता पार गेला होता. ओढ्यावर लोकांची गर्दी झाली होती. त्यात तरणे होते, म्हातारे कोतारे होते, बाया पाबड्या होत्या. पोरासोरांनी तर गर्दी केलेली होती. कालवा चालू होता. जो तो आपला अभिप्राय दुसऱ्याला सांगत होता. सगळेजण वाळूत पडलेल्या त्या मेलेल्या माणसाकडे निरखून पाहत होते. कोणी लांबणं तर कोणी अगदी जवळून पाहून आपापसात बोलणी चालली होती. रामा खरात आल्या आल्या सगळ्यांना उद्देशून पोक्तपणे म्हणाला, कोण हाय, काय हाय, ओळखला का कुणी? शिवा जमदाडे म्हणाला, मुडदा हाय एवढं ओळखलं, बाकी अजून ओळखायचं आहे. कशात अडले? तू यायचीच वाट बघत होतो. हे ऐकल्यावर जवळपासची मनसे फक्कन हसली. हा रामा जरा आगावा आदमीच आहे. जमदाड्यानं बरी हाणली असे त्यांना वाटले. पण रामाच्या डोक्यात तिडीक गेली. तो चिडला. ही काय चावटपणा करायची वेळ आहे का वे रे? लेकानो फास लागल ना सामद्यांच्या गळ्याला तवा कळेल. एक जण जिज्ञासेनं म्हणाला, फास कशा पायी? मुडदा कोणाचा हाय, कुठला हाय ओळखायला नको? खून बिन असला म्हणजे पाटलाला वर्दी द्यायला नको का? तालुक्यात कळवायला पाहिजे अर्जंट. हे ऐकल्यावर लोक घाबरले. रामा म्हणतो असे असेल तर प्रकरण गंभीर आहे. प्रेत कुणाचे आहे हे ओळखले पाहिजे. इतकेच नव्हे तर ताबडतोब सरकारला वर्दी दिली पाहिजे. या कामात फुकट वेळ घालवणे हा गुन्हा आहे असे अनेक जणांना वाटू लागले. सुताराची आणशी इतका वेळ तोंडाला पदर लावून बायात उभी होती. तिने एकदा पुढे जाऊन पाहिले, पण आता मात्र नीट निरखून पाहिले पाहिजे असे तिला वाटले. तोंडावर घेतलेला पदर तसाच ठेवून ती लगालगा पुढे गेली. एखाद्या खोल आडात वाकून बघावे तशी त्या माणसाजवळ जाऊन पाहू लागली. निरीक्षण संपल्यावर म्हणाली, म्हातार बाबा हाय कुणीतरी. कशावरनं? आत्ता म्हातार माणूस ओळखू येणं काय? तुला उत्तानं माणूस बी ओळखू येतंय की. बरी हाय की नजर तुझी. गर्दीतले कुणीतरी बोलले. हे एकदम हशा पिकला. आणशी चिडली. तो मेलेला माणूस नीट ओळखू येत नव्हताच. त्याच्या सर्वांगावर जुने पाने फळे होते. कुठे कुठे फाटलेले. एका बाजूने दिसणारा चेहरा मातीने भरलेला होता. हातापायालाही माती लागली होती. नाही म्हणायला त्याच्या डोक्याचे केस मात्र पांढरे फक्क दिसत होते. तोंडावर सुरकुत्याही होत्या. तोंड बघा की सुरकुतल्याला हाय किती. आणि हाडं राहिलीत नुसती देहाची. म्हातार नाही तर कोण? एक म्हणाला, हाडं काय म्हाताऱ्याची दिसतात आणि तरण्यांची दिसत नसतात होय? दुसऱ्यानं मान हलवली. मस्त एक एक तरणे थाटे दिसायला मुडदं दिसतात आणि म्हातारे बी एक एक लठ्ठ भोपळा असतात. नाही पटत तर बसा वाजवीत. चिडून आणशी तरा माघारी आली आणि मोठमोठ्यांदा बोलू लागली. आपल्याला काय दिसले ते सांगू लागली. तेवढ्यात नाना चेंगट तिथे येऊन पोचला. तो घाईघाईने बोलला, हातबीत लावू नका हो कुणी. खून हाय म्हणे. खून? तर गळा दाबलेला असणार. एवढं बोलून तो आणशीला उद्देशून लाडात म्हणाला, तुला काय दिसलं का आणशी? गळाबिळा बघितलास का? बोलता बोलता तो आणशीच्या जवळ जाऊन पोचला. तेव्हा आणशी त्याच्यावर डाफरली. ते तिकडं गड्या माणसात उभा राहा चेंगट तू. जास्त लगळपणा करू नको. आता मी काय केलो? थांब, आमची माणसं येऊ दे. म्हणजे तुझा गळा दाबतात का नाही बघच तू. हलकट मुडदा. अगं पण चल हो बाजूला. आणशीने इतक्या जोरात झिंजाडल्यामुळे नाना तिथं थांबलाच नाही. पुन्हा पुरुष माणसांच्या घोळक्यात परत आला. नानाचा हा उद्योग पुरा होईपर्यंत रामा खरात मुडद्याजवळ बघून परत आला होता. आल्या आल्या तो म्हणाला, आईला आपल्या गावातलं तर कुणी नसेल. तोंड नीट दिसत नाही म्हणून विचारतो. तोंडाला पाणी लावून साफ करून नीट बघायचं का? चेंगट्याचा उत्साह कायम होता. कोण कोण बोलतो ह्यो शहाणा? गर्दीतून एकदम गुरकावल्यासारखा आवाज आला. हा आवाज चेंगटाच्या ओळखीचा होता. ऐकल्याबरोबर त्याच्या हातापायांनी जोराची हालचाल केली. तेवढ्यात कुणीतरी चुगली केली. ह्यो चेंगड म्हणतोय, दुसरं कोण बोलणार? लय बिंडोक जात आहे. आलोच मी असं म्हणत बाबू पैलवान गपा गपा पुढे आला. चेंगटाच्या जवळ जाऊन त्याने त्याच्या पाठीत एक बुक्की हाणली. त्याबरोबर आगाय आय 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 करीत चेंगट खालीच बसला. बाबूने त्याचा कान धरून त्याला नीट उभा केला. गपचिप राहावं बघ माणसानं अशा टायमाला. उगीच वायफट बोलू नये असे म्हणून बाबू आणखीन पुढं गेला. त्या प्रेताच्या अगदी जवळ गेला. त्यानेही नीट निरखून पाहिले. चेहरा वाकडा केला. डोके खाजवले. इकडून तिकडून तपासणी केली. मग शांतपणे तो म्हणाला, तसं ओळखू येणारच नाही कोण हाय हे. पाणी लावून तोंड साफ करून बघायला पाहिजे. मग मी ते चेंगटाने एवढे शब्द उच्चारले तोच बाबूने पुन्हा त्याच्या पाठीत एक गुद्दा चढवला.
लेका न बघता म्हणत असतात का हा? मी नीट बघून खात्रीशीर चौकशी करून सांगतोय. मग शिवा जमदाडे पुढं सरसावला. बाबूराव, खून बिन तर नसेल ना? कोण म्हणतं? ह्यो रामा खरात म्हणत होता. वय र. बाबूनं रामाकडे आपला मोहरा वळवला तेव्हा रामा दिलगिरीच्या स्वरात म्हणाला, नाही म्हणजे आपली एक आयडिया. शहाणा आहेस मोठा. खून झालेला माणूस असा झोपलेवानी पुडतो वय? नाही मग कसा पुडतो? खून झालेल्याचं तोंड वेगळंच दिसतं, हे खरं आहे. युद्धसुतार पिढी तोंडातून काढीत शांतपणे बोलला. मग काय असेल बाबूराव? हा प्रश्न विचारल्यावर बाबूची तब्येत एकदम खुश झाली. त्याने पुन्हा 4-2 ढांगा टाकल्या. त्या माणसाच्या जवळ जाऊन पुन्हा वाकून वाकून बघितले. माघारी फिरून तो सगळ्यांना ऐकू जाईल अशा स्वरात म्हणाला, मला गड्यांनो निराळी शंका येते. हे ऐकल्यावर बापू भोवतालची गर्दी एकदम वाढली. जो तो उत्सुकतेने त्याच्या तोंडाकडे पाहू लागला. कसली शंक्या? मला तर वाटतंय हा भूकबळी असेल. भूकबळी म्हणजे? भूताखेताचं काय म्हणता? भूतबळी नव्हं, भूकबळी म्हणजे ते काय असतं? बाबूला चिड आली. भूकबळी माहीत नाही? कशाला लेखनू देशात राहता आपल्या? गावगांना लोकांना माहीत आहे ही गोष्ट आणि तुम्हाला ठाव माहीत नाही? कमाल झाली. नाना चेंगटाला एकदम वाचा फुटली. आपले डोके घोळक्यातून आत घालून तो घाई गडबडीने बोला, मी सांगू का? भूकबळी म्हणजे कोणाला तरी भूक लागली म्हणून ह्याचा बळी दिला, असंच ना? ह्या उत्तराचा एवढाच परिणाम झाला की नानाच्या पुढे आलेल्या अनुभवटीवर बाबूने ठोसा मारण्याचा एकदम प्रयत्न केला. पण नानाने आपले तोंड चपळाईने मागे घेतल्यामुळे आणि तेवढ्यात दुसराच एक मध्येच धडपडल्यामुळे त्याच्या नाकावर बाबूचा ठोसा बसला आणि तो मोठ्यांदा ओरडला, मी इलू तिच्या माईला. मग मध्ये कशाला केलंच? आता वरड. बाबूने असे शब्द उच्चारले खरे, पण त्याच्या बोलण्यात जरा दिलगिरीची छटा होती. छे, चुकून भलत्याच माणसाला आपण गुच्ची हाणली आणि हे सगळे त्या चेंगटामुळे झाले. त्याने ऐन वेळेला आपले मुस्कट मागे घेतले नसते तर हा प्रकार घडलाच नसता. आता मात्र त्याची गय करता उपयोगी नाही. उचलून आज केली पाहिजे. कुठाय लेकाचा? नाना कुठं आहे ते बाबू बारीक नजरेने बघू लागला. तोपर्यंत नाना लांब गर्दी पलीकडे जाऊन उभा होता. बाबूने तिथेही जाऊन त्याचा ताण काढला असता. पण तेवढ्यात शिवा जमदाडे म्हणाला, भूकबळी म्हणजे कसं कसं झालं म्हणता बाबूराव? बाबू शांत होऊन बोलला, त्याचं असं असतंय, माणसाला खायला अन्न नाही मिळालं ना की तो उपाशी बोंबलत हिंडतो. असे लय दिवस झाले की त्यातच मरतो. त्याला भूकबळी म्हणतात. बाबूचा हा खुलासा ऐकल्यावर सगळ्यांचे समाधान झाले. तरीसुद्धा थोडा वेळ चर्चा चालूच राहिली. मग हा भूकबळी असेल म्हणता? असायलाच पाहिजे. कशावरनं? दिसत नाही का मेलाय तो? बाबू रागवून म्हणाला. आपल्या बोलण्यावर कुणी अविश्वास दाखवला की बाबूला फार चिड येत असे. मरायचं कारण काय दुसरं? पोटात काही नाही म्हणूनच मिळाला असेल ना, आणि मिळालाय म्हणून भूकबळी झालाय. बाबूचे हे उत्तर बिनतोड होते. शिवाय ते त्याने इतक्या आत्मविश्वासाने दिले होते की कुणीही त्यावर प्रतिप्रश्न विचारणे शक्यच नव्हते. सगळ्या मंडळींनी माना डोलवल्या. फक्त आणशीनेच तेवढा प्रश्न विचारला, पण इथं वाळूत येऊन का मेला असं म्हणते मी? इथल्या मातीनंच त्याला वाढवलं म्हणजे? ज्याची त्याची जागा ठरलेली असती. असं म्हणून बाबूने पुढे जी माहिती सांगितली तीही सर्वांना पटण्यासारखी होती. हा मनुष्य बहुधा परगावचा असावा. पोटात अन्न नाही म्हणून वन हिंडत असावा. असे कितीतरी दिवस त्याने उपाशी स्थितीत काढले असतील. मग मरणारच की तो. ज्याची त्याची मरणाची जागा परमेश्वराने निश्चित केलेली आहे. या माणसाचं मरण या ओढ्यात इथल्या वाळूत होतं. म्हणूनच चालत चालत तो इथं येऊन पोचला आणि ओढ्यात आल्यावर पटकन मरण पावला. दुसरं काय? बाबू एवढा खुलासा करून थांबला नाही. त्यानं लगेच एक घोषणा केली, आता ह्यो मुद्दा जाळायची जोखीम आपल्यावरच आली. चला वर्गणी काढा. वर्गणी म्हणल्यावर बाबूच्या भोवतालची गर्दी एकदम विरळ झाली. रामा धायगुड्याने ताबडतोब घराकडचा रस्ता धरला. त्याच्या पाठोपाठ युद्धसुतारही निघाला. काही जण आपल्याला हे बोलणे ऐकूच आले नाही असे दाखवून हळूहळू मागे सरकू लागले. नाना चेंगटाला मात्र पुन्हा उत्साह आला. काढता पाय घेणाऱ्या एकेकाला अडवून तो ओरडू लागला,
बघा हो बाबूराव, हे चालल्यात बघा तसेच. तसेच कसे जात्यात, वर्गणी देऊन जावा म्हणावं, नाही देत म्हणत्यात. न देऊ देत, आपल्याशी गाठ आहे मग. बाबूचे हे निर्वाणीचे शब्द ऐकल्यावर लोकांनी मुकाट्याने खिशात हात घातले. आणा दोन आणे बाहेर काढले. बाबू पुन्हा एकदा ओरडणार होता, पण तेवढ्यात एक चमत्कार घडला. आत्तापर्यंत तोंड वासून गबगार पालतं पडलेलं ते प्रेत एकाएकी हालचाल करू लागलं. डोळे उघडून बघू लागले. थोड्या वेळानं उठून बसले. मुर्दा झालेला माणूस एकदम उठून बसला हे पाहिल्यावर सगळ्यांच्याच काळजाने ठावच सोडला. 4-2 बायांनी एकदम किंकाळी फोडली. काही जण थरथर कापू लागले. एक दोघांनी तर वाऱ्याच्या वेगाने गावाकडे पळ काढला. जिकडे तिकडे नुसती पळापळ सुरू झाली. त्या माणसाने उठून बसल्यावर तोंडाला लागलेली वाळू माती हाताने पुसली, तोंड साफ केले, ओटाशी लागलेली वाळू थुंकून टाकली. त्याबरोबर बाबूला तो ओळखू लागला. अरे, हा तर वाडीतल्या मुलाण्याचा गुलब्या. कुठेही दारू पिऊन पुडतो भोसडीचा. हात तिच्या. पळणाऱ्या लोकांना उद्देशून बाबू मोठमोठ्यांदा ओरडून सांगू लागला. अरे, हा वाडीचा गुलब्या हाय, मुलाण्याचा गुलब्या. टीरहून हित पडलाय, ह्याला काय भेताय. तरी पण कुणी पळाले, कुणी लांबून बघत उभे राहिले. तो गुलब्याच आहे याबद्दल खात्री पटली तर काहीजण पुन्हा 4 पावले पुढे आले. मुलाण्याचा गुलब्या पुष्कळांना ठाऊक होता. काही काम न करता हिंडायचे, जिथं मिळेल तिथं दारू ढोसायची आणि झिंगत पडायचे. पण इतका वेळ मेल्यासारखा कसा पडला होता खारामखोर, हे पिणं का स्वांग. बाबूला तर फार संताप आला. कधी नव्हे ते आपण भूकबळीची कल्पना सांगितली आणि त्याचा असा इस्कूट झाला. त्यानं गुलब्याला आधी 2 टोले चढवले आणि मग मोठ्यानं ओरडून म्हणाला, तो चेंगड कुठं आहे भडवा. त्याचा पाय खुब्यातनं ओढतो बाहेर. पण नाना केव्हाच पसार झाला होता. बाबूचा हिसका त्याला चांगलाच ठाऊक होता. त्याने केव्हाच घर गाठले होते. नाना दिसत नाही म्हटल्यावर बाबू जास्तच तापला. त्याने मुलाण्यालाच पालथा पाडला आणि दणादण दणके दिले. कचाकच लाताबुक्या घातल्या. दारुड्या मुलांनी पुन्हा खाली पडला. जोरजोरात ओरडत राहिला. तरी बाबू त्याला लाथा घालीतच होता. शेवटी त्याने डोळेच पांढरे केले. मग मात्र लोकांनी बाबूला आवरलं, घराकडे नेले. हळूहळू गर्दी पांगली. ओढ्यात कुणी राहिले नाही. असा थोडा वेळ गेला. हळूहळू दुपार टळली. नाना चेंगट भाऊजाईच्या शिव्या खाऊन पुन्हा घागर घेऊन माळ्याकडे निघाला होता. मगाशी जो प्रकार घडला त्याचे त्याला आश्चर्य वाटत होते. अशी चूक आपल्या हातनं झाली कशी? जिवंत माणूस आपल्याला मुडद्यासारखा कसा दिसला? काय भुताटकी तर नसेल? विचार करता करता तो ओढ्याजवळ आला. रखरखीत वाळूतून पावले टाकीत पुढं चालला. सहज मागाच्या जागेकडे नजर गेली आणि त्याची भोबडीच वळली. ओढ्यात पूर्वीच्या जागी कोणीतरी माणूस मुडद्यासारखा उत्ताना पडला होता. त्याचे तोंड पालते होते, दोन्ही हात पसरलेले आणि पाय फाकलेले होते. कसलीही हालचाल दिसत नव्हती. नानाने निरखून पाहिले. बाप रे, मुलानीच तो मागाचा. बरोबर सकाळसारखाच पडलाय. नक्कीच भुताटकी आहे. आता मात्र नाना थांबलाच नाही. रिकामी घागर घेऊन तो पुन्हा घराकडे धूम पळाला. धन्यवाद.